नमस्कार. माझं नाव डॉक्टर पर्सी चवारी. मी मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. मी आज आपल्यासाठी अ, जागतिक गिधाड जागृती दिवस याबद्दल बोलणार आहे. इंटरनॅशनल वल्चर अवेअरनेस डे. गिधाड हे माझ्या फार जवळचा, हृदयाच्या जवळचा विषय आहे आणि त्यासाठी मला इथे आमंत्रित केल्याबद्दल मी पर्यावरण दक्षता मंडळ यांचे आभार मानतो. आणि आज आपण जागतिक गिधाड अ, जागृती दिन म्हणजे काय असतं त्याच्याबद्दल थोडंसं पाहणार आहोत. नेक्स्ट प्लीज. तर ही आपली रूपरेषा आहे. आपल्याकडे मी थोडंसं गिधाडांबद्दल बोलणार, त्यांच्या खाद्यांबद्दल बोलणार, त्यांचे जे ॲडॅप्टेशन्स आहेत त्यांच्या जगण्यासाठी त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. आणि आज आपण त्याच्या व्यतिरिक्त आपण काही अंधश्रद्धा गिधाडांबद्दलची त्याच्याबद्दल बोलणार आहोत आणि खरं काय आहे ते पाहणार आहोत. तर आता आपण बघणार आहोत गिधाडांबद्दल एक थोडंसं त्यांच्याबद्दल माहिती घेऊया. नेक्स्ट. तो गिधाड जे आहेत ते पाहण्यात गेलं तर ॲक्सिपिट्रिडे या परिवाराला लागून आहेत. त्याच्यामध्ये आपले गरुड, ससाणे, वगैरे वगैरे पक्षी येतात. घारी ह्या सगळ्या पक्षी येतात. गिधाडांना जर बघितलं तर अन्न साखळीमध्ये ते सर्वात वरचा भाग आहे त्यांचा, कारण ते मृत झालेले जनावर खातात आणि तशा प्रकारे ते आपलं आयुष्य जगत असतात. हे ज्या गिधाडांबद्दल आपण बोलणार आहोत, जे जिप्स प्रजातीचे गिधाडं आहेत, ती गिधाडं मोठी असतात बऱ्यापैकी. 5 ते 10, 12 किलोपर्यंत त्यांचं अंगाचं वजन असतं. ते भरपूर वर्ष जगतात. साधारणतः बंदिस्त रूपामध्ये त्यांना जेव्हा ठेवलं होतं त्यावेळेला त्यांना त्यांची 37 वर्ष वगैरे जगले आढळलेले आहेत. परंतु खूपदा काय होतं की गिधाडांची तुलना जी असते ती इतर पक्ष्यांबरोबर होते. सर्वसाधारणतः कोंबडी बरोबर होते. कोंबड्या ज्या आहेत त्या भरपूर अंडी देतात, पण गिधाडं जी आहेत ती फक्त आपल्या वयाच्या 6व्या किंवा 7व्या वर्षानंतर अंडी द्यायला सुरुवात करतात आणि ते फक्त एकच अंड तेवढं देतात. आपल्या जगभरामध्ये 23 प्रजातींची गिधाडं आहेत. त्याहून आपल्याकडे जवळजवळ 9 प्रजाती आहेत गिधाडांच्या ज्या आढळून येतात. नेक्स्ट प्लीज. तर ह्या प्रजाती आहेत ज्या आपल्याकडे सापडतात. तर त्याचं जर आपण बघितलं तर पहिलं जे आहे श्वेतपाठीचं गिधाड, लांब चोचीचं गिधाड, पातळ चोचीचं गिधाड, हिमालयन गिधाड आणि युरेशियन गिधाड. तर हे जे गिधाडं आहेत ते जर तुम्ही उजव्या हाताला बघितलं तर त्याच्यात त्यांचं सायंटिफिक नेम दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये ते जिप्स या जीनसला, या परिवाराला आढळून येतात. आणि हे जे गिधाडं आहेत त्याला आपण इंग्रजीत ऑब्लिगेट स्कॅव्हेंजर्स म्हणतो. ऑब्लिगेट स्कॅव्हेंजर्स म्हणजे काय, तर त्यांना एक ऑब्लिगेशन आहे, त्यांचं एक वृत्तीच आहे की ते फक्त मेलेलेच जनावर खातात. ह्या 5 गिधाडांपैकी कुठलंही गिधाड कितीही भूक लागली तरी कुठल्याही प्राण्याला किंवा जनावराला मारून त्याला खाणार नाही. तर अशा प्रकारची ही गिधाडं आहेत. त्यानंतर आपल्याकडे सिनेरियस किंवा ब्लॅक वल्चर म्हणतात, ते बियर्डेड वल्चर आहे, दाढीवालं गिधाड म्हणतात. इजिप्शियन वल्चर आहे ज्याला फॅरोस चिकन म्हणतात आणि किंग वल्चर आहे. तर ही जी गिधाडं आहेत ती पण स्कॅव्हेंज करतात, ती पण मेलेले जनावर वगैरे खातात. पण त्याहूनही कसं असतं की त्यांना जर संधी मिळाली तर ते छोट्या प्राण्यांना मारून सुद्धा खाऊ शकतात. नेक्स्ट. तर आता या गिधाडांबद्दल काही अंधश्रद्धा आहेत. तर काय आहेत त्या अंधश्रद्धा ते आपण बघूया. म्हणजे आपण गिधाड जागतिक दिन हा जो साजरा करत आहोत त्याच्या मागची पार्श्वभूमी काय, का करायची गरज आहे. तर एक महत्वाचं आहे की ह्या गिधाडांबद्दल भरपूर अशा अंधश्रद्धा आपल्या मनामध्ये, लोकांच्या मनामध्ये ठेवलं गेलेल्या आहे. नेक्स्ट.
पहिली अंधश्रद्धा अशी आहे की गिधाड जे आहेत ते मृत्यूला आगमन करतात किंवा मृत्यू आणतात किंवा मृत्यूच्या आगमनाच्या अगोदर येतात, अशा प्रकारचं एक अंधश्रद्धा आहे. त्याच्यामध्ये असं आहे की खूप लोकांना मी गिधाडांना पकडण्यासाठी संरक्षणासाठीच आम्ही जेव्हा आसाममध्ये काम करत होतो, तेव्हा मला एका व्यक्तीने सांगितलं होतं की गिधाडे जर येऊन आपल्या घरावरती बसली, तर पूर्वीच्या काळी लोक एवढी घाबरायची की त्यांना असं वाटायचं की आता गिधाड आपल्या घरावर येऊन बसलं म्हणजे त्या घरामध्ये कोणाचा तरी मृत्यू होणार आहे. आणि त्यामुळे ते काय करायचे की ते घर अख्खं तोडून टाकायचे किंवा पाडून टाकायचे आणि नवीन घर बांधायचे. तर ती एवढी अंधश्रद्धा कुठपर्यंत जाऊ शकते ते आपल्याला त्याच्यातनं दिसून येतं. दुसरी अंधश्रद्धा अशी आहे की ही गिधाडं आहेत ते मृतदेह खातात किंवा मृत जनावरं खातात. त्यामुळे ती फार घाण असतात, गलिच्छ असतात. त्यांना एका प्रकारचा वास वगैरे येतो. तर तशा प्रकारचं काही नाहीये. ही गिधाडं जी आहेत ती फार स्वच्छ असतात. इनफॅक्ट ती स्वतः जेव्हा हे मृत जनावरं खाऊन झाल्यानंतर ते जर पाण्याचं डबकं असेल तर तिथे जाऊन अंघोळ करतात आणि मग पुढे जातात. तर ते त्यांना त्यांच्या अंगाला वास येतो किंवा अशा प्रकारचं जे अंधश्रद्धा आहे ती पण चुकीची आहे. त्यानंतर अशी अंधश्रद्धा आहे की ह्या गिधाडांमध्ये काही दिव्य शक्ती असते किंवा त्यांची जी अवयव असतात, ब्रेन म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी, हाडं म्हणा किंवा पिसं म्हणा, तर आपल्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात होतं की नाही मला माहित नाही, पण आफ्रिकन देशांमध्ये तिथे फार जास्त अशा प्रकारचा विचार आणि विचारधारा तशी सुरू आहे आणि तसं त्यामुळे या पक्ष्यांचं शोषण होत जातं. नेक्स्ट प्लीज. तर आता ही झाली एका विशिष्ट रूपातली अंधश्रद्धा किंवा या सगळ्या गोष्टी. तर या गिधाडांचं महत्व काय? खरोखर हे गिधाडं आपल्यासाठी किंवा निसर्गासाठी, निसर्गामध्ये त्यांचा काय भाग आहे ते आता आपण पाहणार. नेक्स्ट. तर सर्वात मोठा जो भाग आहे तो म्हणजे इकॉलॉजिकल इम्पॉर्टन्स, म्हणजे निसर्गासाठी, आपल्या निसर्गामध्ये, इकॉलॉजीमध्ये ह्यांचा फार महत्वाचा वाटा आहे. एक असं धारणा असते की हे गिधाडं जी आहेत ती कुठल्याही प्राण्याने एखादं भक्ष्य मारलं तर त्याच्यासाठी थांबलेले असतात आणि मग त्या प्राण्याचं किंवा वाघाने किंवा सिंहांनी जे मारलेलं असतं ते जे काही उरलेलं असेल ते हे गिधाडं जाऊन खातील. तर तशातला प्रकार नसतो. एक प्रकार असा आहे की जे नैसर्गिकरित्या मेलेली आहेत जनावर, त्याच जनावरांना जाऊन हे गिधाडं खातात. त्याहूनही अशी एक अंधश्रद्धा आहे की ही जी गिधाडं आहेत ती फक्त कुजलेलं मांस, सडलेलं मांस सुद्धा खातात. तर ते अत्यंत चुकीचं. ही गिधाडं जी आहेत ते जेवढं ताजं असेल तेवढं त्यांच्यासाठी ते चांगलं असतं आणि तेवढंच ते चांगल्या पद्धतीने त्याचं सेवन करतात किंवा ते खाऊन संपवतात. जर आपण बघितलं तर एखादं मोठा प्राणी, गाई म्हणा किंवा म्हैस म्हणा, जवळजवळ 350, 400, 450 किलो पर्यंत जाऊ शकते. आणि एक गिधाडांचं कळप जो सर्वसाधारणपणे 50, 60, 70 गिधाडांचं असं बघण्यात आलेलं आहे. आपल्याकडे तज्ञ होते सलीम अली, त्यांच्या पुस्तकात सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे की ही जी गिधाडं असतात तर त्यांचा जो कळप असतो, 70 गिधाडांचा कळप जर एका वेळेला उतरला तर ते अख्खी गाय जी असते त्याचं मांस खाऊन ते फस्त करतात आणि मिनिटांमध्ये ते सगळं निघून जातं. त्याच्यावरती काही मांस राहत नाही, फक्त हाडं ही राहिलेली असतात. तर त्याच्यामध्ये महत्वाचं काय, तर हेच जर मांस तिथेच राहिलं असतं तर तिथेच कुजलं असतं. तिथे कुजलं असतं तर ते इतर जिथे पाणी आहे, पाण्याच्या साठ्यात जाऊ शकतं. तिथे
जे रोग पसरवणारे जीवाणू आहेत किंवा विषाणू आहेत, त्यामुळे रोगदारी होऊ शकते किंवा रोग पसरू शकतात. त्याहूनही पुढे जर बघितलं तर दुसऱ्या प्रकारे हवेतनं रोग पसरू शकतात. अशा सगळ्या गोष्टी होऊ शकतात. पण हे न होता हे गिधाडं जेव्हा येतात तिथे, तेव्हा ते फक्त 15 मिनिटांमध्ये ती अख्खी क्रिया जी आहे ती संपवून टाकतात आणि त्याच्यातलं सगळं मांस जे आहे ते संपवून टाकतात. ह्या गिधाडांना सॉफ्ट टिश्यू फीडर म्हणतात. म्हणजे काय, तर हे ह्या प्राण्यांचे मऊ अवयव, मांस म्हणा किंवा बाकीचे जे अवयव आहेत, यकृत आहे, ह्या सगळ्या गोष्टी ते आधी खाऊन टाकतात आणि त्याच्याने ते रोगराई वगैरे जे काय असेल ते न होण्यासाठी फार महत्वाचं कार्य करतात. अशाच प्रकारे त्यांचं जर रचना बघितली तर रचना पण तशीच आहे. हे गिधाडं जे आहेत ते 4 पट वेगाने, म्हणजे समजा एखादा लांडगा किंवा कोल्हा किंवा तरस किंवा जे काय असेल, तर ते त्या मेलेल्या जनावरापर्यंत पोहोचण्याच्या 4 पटी अगोदर ही गिधाडं येऊ शकतात. त्यांची दृष्टी जी आहे ती फार उत्कृष्ट असते आणि त्याप्रमाणे ते पटकन येऊन ते फस्त करतात. म्हणजे ते लवकरही पोहोचतात आणि ते पटकनही हे गोष्ट संपवू शकतात. एक गिधाड जे आहे ते समजा 4.5 ते 5 किलोचं असेल, तर ते सर्वसाधारणपणे 1-1.5 किलो एवढं मांस एका वेळेला खाऊ शकतं. म्हणजे आपल्या शरीराच्या 1/3 भागा एवढं ते खाद्य एका वेळेला एका बैठकीत खातं. जर आपण ही तुलना मनुष्यांबरोबर करायचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की एका 60 किलोच्या मनुष्याने एकाच बैठकीमध्ये 20 किलो जेवण किंवा बिर्याणी असं खाण्यासारखं होईल, ज्याचा आपण विचार करू शकतो. तर अशा प्रकारे हा निसर्गासाठी अत्यावश्यक असा पक्षी आहे आणि जो आपल्या देशाला लाभलेला आहे आणि ह्या देशामध्ये त्यांनी खूप कार्य केलेलं आहे. कारण आपल्या देशामध्ये सर्वात जास्त संख्या आहे गुरांची आणि त्यामुळेच आपल्या देशामध्ये ही गिधाडं खूप मोठ्या प्रमाणावरती आढळून येतो. नेक्स्ट प्लीज. त्याच्यानंतर आर्थिक महत्व आहे. आर्थिक महत्व म्हणजे काय, तर पहिल्यांदा तर ह्युमन हेल्थ, म्हणजे आपल्या स्वतःसाठी मनुष्य मनुष्यांसाठी पण खूप महत्वाचं आहे. जेणेकरून आपण आता बघितलेलं आहे की जसं ते पक्षी येतात ते लगेचच ते फस्त करतात आणि 15 मिनिटात ते अख्खी गाय नाहीशी होते आणि त्याच्यामुळे जे काही रोग झाले असतात ते पण कमी होऊन जाऊ शकतात. दुसरी गोष्ट अशी आहे की जर गिधाडांची संख्या कमी झाली आणि त्याच्यामुळे झालेली आहे, तर त्याच्यामुळे बाकीच्या इंडस्ट्रीला सुद्धा त्रास झालेला आहे, प्रॉब्लेम झालेला आहे. खूप लोक अशी होती जी ही सुकलेली हाडं गोळा करायची आणि ती हाडं विकली जायची इंडस्ट्रीसाठी. ती हाडं विकली जायची आपण म्हणा डिंकासाठी किंवा कॅल्शियमसाठी, ह्या सगळ्या गोष्टींसाठी ती विकली जायची आणि ती इंडस्ट्रीच अख्खी बंद झालेली असल्यामुळे गिधाडांची संख्या कमी झाल्यामुळे त्या लोकांना जो रोजगार मिळत होता तो पण आता मिळत नाही. त्यानंतर जर आपण विचार करू शकतो, 400 किलोची गाय किंवा म्हैस असेल आणि त्या म्हशीला पुरायचं असेल जरी म्हटलं किंवा जाळायचं जरी म्हटलं तरी त्याच्यावरती खूप मोठा खर्च येऊ शकतो. तर गिधाडं असताना ती गिधाडं हा जो खर्च आहे तो सुद्धा नाहीसा करतात. त्याच्या पुढचं आहे रेक्रिएशन. गिधाडं बघणं, बर्ड वॉचिंग. खूप लोक आहेत जे बर्ड वॉचिंग साठी पक्षी पाहण्यासाठी आणि पक्ष्यांची माहिती गोळा करण्यासाठी करत असतात आणि बघत असतात. तर गिधाडांना पाहण्यातून सुद्धा भरपूर आनंद मिळतो लोकांना आणि प्रतिसाद सुद्धा होतो त्याचा. त्याच्यानंतर कल्चरल अँड रिलिजियस व्हॅल्यूज जे आहेत की आपल्या संस्कृतीमध्ये त्याचं काय महत्व आहे ते आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघणार आहोत.
आणि अशाच प्रकारे भरपूर दुसरे नैसर्गिक गोष्टी आहेत ज्याच्यामुळे गिधाडांचा फार फार मोठा एक आर्थिक महत्व आहे. एक छोटंसं इकडे सांगू इच्छितो, आपल्याकडे देशामध्ये जेव्हा गिधाडांची संख्या कमी झाली त्यावेळेला असं पाहण्यात आलं की ज्या ठिकाणी गिधाडं होती आधी आणि ते जाऊन ते सगळे मेलेले मृत जनावर खात होती, त्यावेळेला फक्त 60 कुत्री तिकडे मोकाट फिरणारी कुत्री तिकडे उपलब्ध होती. पण ज्या वेळा गिधाडांची संख्या कमी झाली त्यानंतर असं लक्षात आलं की तिथे 1200 कुत्री झालेली आहे. तर एका ठिकाणी जिथे गिधाडं होती तिथे हे मृत जनावर टाकली जात असत, त्या ठिकाणी गिधाडां असताना फक्त 60 कुत्री होती. ते कुत्र्यांचंही पॉप्युलेशन जे आहे, संख्या जी आहे ती कमी ठेवत होती. कुत्रे मारून नाही, पण कारण कुत्री तिथे येऊन ते मांस खाण्याच्या अगोदर गिधाडं खाऊन टाकायची, म्हणून कुत्र्यांची संख्या नियमित राहायची. पण ज्या वेळेला ही गिधाडं लुप्त व्हायला लागली किंवा कमी व्हायला लागली, त्यामुळे झालं असं की ह्या कुत्र्यांसाठी हे सगळं मांस उपलब्ध राहायला लागलं आणि त्यामुळे ही कुत्र्यांची संख्या जी आहे ती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढायला लागली. आणि त्याचा दुष्परिणाम असा झालेला आहे की आजही आपला देश जो आहे तो अव्वल दर्जा घेतो मानसिक म्हणजे मनुष्यामध्ये रेबीज या रोगाचा. आणि त्याच्यामुळे असं सर्वसाधारण एक गणित लावलं गेलेलं आहे की $1.5 बिलियन, $1.5 बिलियन जो आहे तो खर्च होतोय सरकारावरती आणि लोकांवरती, कारण गिधाडं कमी झालेली आहे. तर त्याप्रमाणे आर्थिक रूपात गिधाडं असे सगळे जे गोष्टी आहेत ते लांब ठेवून आपलंच संरक्षण करत होते आणि करतात. नेक्स्ट प्लीज. त्याच्यानंतर आहे महत्वाचं म्हणजे कल्चरल इम्पॉर्टन्स, किंवा आपण ज्याला काय म्हणू शकतो, कल्चरल इम्पॉर्टन्स म्हणूया. तर त्याच्यामध्ये एक आहे की ज्या वेळेला आपल्या डाव्या हाताला जे दिसतंय छायाचित्र, त्याच्यामध्ये रावणाने जटायूचा वध केला. जटायू त्यावेळेला सीता माताला वाचवण्यासाठी पुढे केला होता, पण रावणाने त्याचा वध करून सीतेला पळवलं, असं एक मान्यता आहे आणि अशी धारणा आहे. तर त्याच्यामुळे जटायूला एक देवाचं रूप मिळालेलं आहे. आणि माझ्या मते आपल्याकडे उत्तर भारतामध्ये एक जटायूचं मंदिर सुद्धा आहे. तर हे जे गिधाडं आहेत त्यांचं पूजन केलं जातं, की नमन केलं जातं त्या ठिकाणी. उजवीकडे जर बघितलं तर वरच्या चित्रामध्ये एक तिबेटियन मॉन्क आहेत. तर ते तिथे जी गोष्ट चालू आहे ती मनुष्य वारल्यानंतर, एखादा मनुष्य मेल्यानंतर किंवा वारल्यानंतर काय होतं, तर ही गिधाडं हे जे शरीर असतं ते त्या गिधाडांना अर्पण केलं जातं. खालच्या याच्यात जर तुम्ही बघितलं, उजवीकडे जे छायाचित्र आहे खालच्या बाजूला, त्याच्यामध्ये हे एक मॉडेल आहे, ते पारशी दोखमाचं आहे. तर पारशांमध्ये अशी धारणा आहे की आपले पंचमहाभूत जे आहेत, सूर्य, अग्नी, जल, वायू, आकाश, पृथ्वी, हे सगळे पवित्र असतात. मृत्यू जे आहे ते देवाचं काम नसतं. देव मनुष्याला मारत नाही. ज्या वेळेला दानव जिंकतो किंवा राक्षस जिंकतो, त्याला पारशी याच्यामध्ये अरिमान म्हणतात. सो जेव्हा अरिमान जिंकतो, देवावरती मात करतो, त्यावेळेला मनुष्याची मृत्यू होते. आणि त्यावेळेला त्या मनुष्याच्या जी पवित्र आत्मा असते ती निघून जाते आणि याच्यामध्ये त्या शरीरामध्ये दानवाची आत्मा किंवा वाईट आत्मा अशी जाते आणि त्याला नसो असं म्हणतात. म्हणजे ते जे
शव आहे ते अपवित्र आहे असं मानलं जातं. तर हेच जर अपवित्र शव आपण जर पृथ्वीमध्ये टाकलं तर पृथ्वी अपवित्र होते. जर आपण पाण्यामध्ये टाकलं तर पाणी अपवित्र होतं. जर हे आपण अग्निपोटी जरी दिलं तर अग्नी सुद्धा अपवित्र होऊ शकते अशी धारणा असल्यामुळे डॉक्मा नशिनी नावाचा एक प्रकार आहे. त्याच्यामध्ये त्याचं जर सरळ अर्थ काढायला गेलं तर डॉक्मा नशिनी म्हणजे सूर्यकिरणांना अर्पण करणे. तर ज्याप्रमाणे निसर्गामध्ये हे सगळं एखादा प्राणी मेल्यानंतर ते शव जे आहे किंवा ते मृतदेह जे आहे ते जशा प्रकारे सूर्यकिरणांना अर्पण केलं जातं त्याच अनुषंगाने इथे सुद्धा पारसी समुदायामध्ये सुद्धा ते अर्पण केलं जातं. अशा प्रकारच्या टावरमध्ये अशा प्रकारच्या जेणेकरून जे प्राणी आहेत फक्त ते जाऊन कोल्हा म्हणा कुत्री म्हणा ते जाऊन ते खाऊ शकत नाहीत. पण वरून उघड्या असल्यामुळे गिधाडं येऊन ते सगळ्या शवांना फस्त करत होते. तसं करू. दुसरंच जर आपण तिबेटमध्ये बघितलं उदाहरण तर त्यांच्याकडे अशी धारणा आहे की आपण मेल्यानंतर आपल्या शव जे आहे ते कोणातरी उपयोगी यावं. त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही बघितली तर डोंगरावरती जो डोंगराळ भाग असतो त्याच्यावरती दगडं खूप असतात. तर त्या ठिकाणी पूर्ण शरीर पूर्ण हे फारच त्रासदायक होऊ शकतं किंवा अशक्यच आहे. परत जर डोंगराळ भागी बघितलं जर आपण जाळायचा विचार केला त्या शवाला तरीही त्याच्यामध्ये त्रास होऊ शकतो कारण तिथे तेवढं मोठ्या प्रमाणावरती आपल्याला लाकूड मिळत नाही, लाकूड उपलब्ध नसतं. इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम असतो. त्यामुळे तिबेटमध्ये अशी मान्यता आहे की खूपदा अजूनही चालू आहे ती प्रथा माझ्या मते की ते मेलेलं माणसाचं शव जे आहे ते असं गिधाडांना अर्पण केलं जातं आणि त्या गिधाडांनाही सुद्धा सवय झालेली आहे. ते येतात आणि ते शव खाऊन ते फस्त करतात. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये किंवा पारशांच्या धर्मामध्ये किंवा तिबेटियन धर्मामध्ये त्याचं फार मोठं असं महत्व आहे जेणेकरून ते पण आपल्याला सांभाळणं साचवणं हे फार महत्वाचं आहे. नेक्स्ट प्लीज. तर आता आपण बघूया की ह्या गिधाडांना काय त्रास होतोय. अख्ख्या जगभरामध्ये जर बघितलं तर कशा कशामुळे ही गिधाडं मरण पावतायत किंवा मरत आहेत. नेक्स्ट. तर ह्या छायाचित्रामध्ये आपल्याला दिसून येत आहे की कितीतरी वेगवेगळ्या प्रकारची गिधाडं आहेत आणि तिथे पहिला त्रिकोण जो तुम्हाला दिसतो काळा त्याच्यामुळे अन्नाची कमतरता असण्याची ते शोध लागलेला आहे की अन्न कमतरता असल्यामुळे त्या गिधाडांची संख्या कमी होत चाललेली आहे. मग दुसरा जो निळा त्रिकोण आहे त्या निळ्या त्रिकोणामध्ये आपल्याला कळतं की शिशा ज्याला लेड म्हणतात छर्रे जे असतात बंदुकीचे ज्याच्याने लोक शिकार करतात तर त्यामुळे किंवा पशुवैद्यकीय औषधं आपल्या देशामध्ये सापडलेलं आहे की डायक्लोफिनॅक किटोप्रोफेन आणि इतर भरपूर आहेत तशी औषध ह्या गिधाडांची संख्या कमी होत चाललेली आहे. हे औषध जेव्हा गुरांना दिलं जातं आणि काही कारणास्तव ती गुरं जर मेली तर हे औषधाचे राहतं त्या सगळ्या गुरांच्यामध्ये आणि ज्या वेळेला हे गिधाडं ते मांस खातात अवयव खातात त्यावेळेला त्यांना विषबाधा होते आणि ते त्याप्रमाणे मरतात. आणि जर तिसरं बघितलं आपण त्रिकोण तर लाल त्रिकोण जे आहे त्याच्यात इलिगल पॉइझनिंग म्हणजे विषबाधा करून आपल्याकडे होतं कसं की एखाद्या प्राण्याने समजा एखादं गाय किंवा वासरू किंवा काही कुठलाही प्राणी जर मारला बिबट्याने म्हणा किंवा वाघाने म्हणा किंवा सिंहाने म्हणा तर खूप लोकांची अशी धारणा असते की आपण त्याच्यावरती विष टाकायचं आणि तेच तिथे ठेवायचं आणि अशी अपेक्षा करायची की तोच प्राणी येईल आणि तोच प्राणी येऊन ते खाईल आणि मरून जाईल. पण खूप वेळा असं होतं की गिधाडं येतात तिथे आणि गिधाडं येऊन तिथे ते खातात. जर आपल्याकडे जर तुम्ही बघत असाल तर उजव्या हाताला वरतून
खाली जर बघितलं तर 3 गिधाडं जी आहेत ती मरण पावतायत. ती फार महत्वाच्या आहे. याच्यामुळे ते पशुवैद्यकीय औषधांमुळे त्यांची मरवणूक होते. नेक्स्ट प्लीज. आपल्याकडे 3 गिधाडं जी लुप्त होत आहेत ती श्वेत पाठीचं गिधाड डाव्या हाताला, मध्ये जे आहे ते लांब चोचीचं आणि म्हणजे लॉंग बिल्ड वल्चर, आणि सर्वात उजवीकडचं स्लेंडर बिल्ड वल्चर ज्याला आपण बारीक चोचीचं गिधाड असं म्हणू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे नेक्स्ट जे गिधाडांना त्रास होतोय तो राजगिधाड, किंग वल्चर. तुम्ही बघू शकता कसं सुंदर गिधाड दिसतं हे ते. इजिप्शियन वल्चर त्यातल्या त्यात सर्वात छोटं गिधाड असतं, हे 2-2.5 किलोचं असतं गिधाड. आणि हिमालयन ग्रिफर. तर ह्या गिधाडांना सुद्धा ह्या विषबाधांमुळे त्रास होतोय. नेक्स्ट. तर काय होतंय, कसं होतंय ते आपण इथे बघणार आहोत. तर 90% जी गिधाडं आफ्रिका उपखंडात सापडतात ती, आणि 99% गिधाडं जी भारतीय उपखंडात सापडतात ती, ते जिप्स स्पीशीजची वल्चर्स आहेत. ते जिप्स स्पीशीजची गिधाडं आहेत. आणि पहिल्यांदा ह्या गिधाडांची मर जी सापडली होती ती केवलादेव नॅशनल पार्क मध्ये, जे भरतपूर बर्ड सँच्युरी आहे तिथे सापडली होती डॉक्टर व्ही प्रकाशन. आणि 1992 ते 2003 मध्ये त्यांची जी संख्या आहे ते 99.7% आणि 97.4% एवढ्याने कमी झालेली आहे. म्हणजे उरलेत हार्डली 0.3% किंवा 2.5%च्या आसपास ही गिधाडं उरलेली होती. आणि जर आपण बघितलं तर बर्ड लाईफ इंटरनॅशनल जे आहे किंवा IUCN जे आहे त्याच्यामध्ये या गिधाडांना, श्वेतपाठीच्या गिधाडांना, व्हाईटबॅक वल्चर्सला 1996 सालामध्ये कॉमन असं दर्जा दिला गेला होता. त्यांना कॉमन दर्जा दिल्यानंतर ते एवढे कॉमन होते की जर 5 पेक्षा कमी गिधाडं दिसली तर ते मोजायचे सुद्धा नाही. एवढे कमी ते, एवढे जास्त ते पक्षी होते. आणि अवघ्या 4 वर्षांमध्ये ते क्रिटिकली एंडेंजर्ड चा दर्जा त्यांना देण्यात आला. ही गिधाडं जी आहेत ती आता शेड्यूल 1 मध्ये आहेत. जसा दर्जा आपण वाघाला दिलेला आहे, अजगराला दिलेला आहे, हत्तीला दिला आहे, त्याचप्रमाणे ह्या गिधाडांना सुद्धा त्याचा तसाच आपल्या वन्य खात्याच्या ह्याच्यामध्ये, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट मध्ये त्या सगळ्या गिधाडांना तसा दर्जा देण्यात आलेला आहे. नेक्स्ट प्लीज. तर अशा प्रकारे ही सगळी गिधाडं मरत चाललेली आहेत आपल्या देशामध्ये. नेक्स्ट. आणि त्यामुळेच आपण जो वल्चर अवेअरनेस, इंटरनॅशनल वल्चर अवेअरनेस डे, जागतिक गिधाड जागृती दिवस साजरा करतो, त्याच्याबद्दल आता आपण थोडी माहिती घेणार आहोत. नेक्स्ट. तर सुरुवातीला काय व्हायचं, जर आपण इतिहास बघायला गेलो तर सुरुवातीला हे बर्ड्स ऑफ प्रे प्रोग्राम, जे एंडेंजर्ड वाईल्ड लाईफ ट्रस्ट आहे दक्षिण आफ्रिकामध्ये, ते आणि हॉक कन्झर्वन्सी ट्रस्ट जे इंग्लंडमध्ये आहे, तर ते वल्चर अवेअरनेस डेज म्हणून साजरा करत होते. त्यांच्या स्थायिक ठिकाणी ते असा एक दिवस साजरा करत असे. पण 2009 सालापासून 5 सप्टेंबर 2009 सालामध्ये पहिला आंतरराष्ट्रीय गिधाड जागृती दिवस हा साजरा करण्यात आला. आणि त्यावेळेला असा ठराव घेण्यात आला की जो पहिला शनिवार असेल सप्टेंबर महिन्याचा, तो इंटरनॅशनल वल्चर अवेअरनेस डे म्हणून साजरा करण्यात येईल. तर त्यामध्ये काय करायचं, कसं करायचं, तर जसं आता आपण थोडस इतिहास घेतलेला आहे, काय होत चाललेलं आहे जगभरामध्ये, आणि महत्वपूर्ण म्हणजे आपल्या देशामध्ये काय होत चाललेलं आहे त्याच्याबद्दल माहिती घेणे, माहिती देणे लोकांना, सामान्य लोकांना माहिती देणे, इतरांना, शाळेच्या मुलांना माहिती देणे, आणि जे काही गिधाड संरक्षणासाठी जे जगभरात चाललेलं आहे किंवा स्थायिक गोष्टींवरती चाललेला आहे त्याला भर देणे, हा हेतू आहे या दिवसाचा.
नेक्स्ट. तर आपल्याकडे भरपूर ठिकाणी अशा प्रकारे कार्य केलं जातं. तर त्याचं मी थोडेसे छायाचित्र घेतलेली आहेत, काही इंटरनेटवरून घेतलेली आहेत, काही माझ्या मित्रांकडनं घेतलेली आहेत. ते मी इथे सादर करतो. तर जमशेदपूर आणि सुहेवालमध्ये अशा प्रकारे त्यांनी शेतकऱ्यांना, शाळेच्या विद्यार्थ्यांना अ, जेणेकरून CSR कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या अंतर्गत सुद्धा टाटा स्टील झुऑलॉजिकल पार्क जमशेदपूरमध्ये हा जो इंटरनॅशनल वल्चर अवेअरनेस डे आहे तो साजरा केला गेला आणि माहिती दिली गेलेली आहे. नेक्स्ट. हजारीबाग मध्ये झारखंडमध्ये पशुवैद्यकीयांना आणि ड्रग कंट्रोलर ऑफिसर्सला माहिती दिली जाते. तिथे तुम्हाला दिसत असेल त्या छायाचित्रामध्ये एक दाढीवाले गृहस्थ आहेत. ते सत्यप्रकाश आहेत. ते फार मोठ्या प्रमाणे तिथे झारखंड हजारीबागमध्ये कार्य करतात आणि जागरूकता पसरवतात आणि गिधाडांच्या संरक्षणासाठी हे जे आहे ते कार्य करतात. नेक्स्ट. त्याच्यानंतर आसाममध्ये माझे मित्र आहेत आणि तिथे एक वल्चर कन्झर्वेशन ब्रीडिंग सेंटर आहे PNHS चं. तर तिथे तुम्ही बघू शकता की असं शिबिर घेतलं गेलं होतं वल्चर अवेअरनेस डेच्या दृष्टिकोनातनं. शाळेच्या मुलांना गिधाडांबद्दल आणि गिधाडांची चित्र काढण्यासाठी सांगितलं होतं आणि पारितोषिक सुद्धा दिलं गेलं होतं. नेक्स्ट. मग ज्या वेळेला तिथे शेतकऱ्यांबरोबर फॉरेस्ट डिपार्टमेंट बरोबर हा जो दिवस आहे तो साजरा केला जातो, जे तिथे सण असतो बिहूचा, तर तिथे त्यावेळेला पालखी वगैरे काढली जाते. तर त्यामध्ये सुद्धा गिधाडांचं महत्व त्या सगळ्या गावकऱ्यांना, शेतकऱ्यांना सांगितलं जातं आणि त्याच्याने खूप मोठा फरक पडतो संरक्षणासाठी त्या गिधाडांच्या. नेक्स्ट. मग काही मान्यवरांना फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया इथे तुम्हाला डावीकडच्या छायाचित्रामध्ये दिसत आहेत. त्यांच्याबरोबर सचिन रानडे आहेत, आपल्या महाराष्ट्राचेच आहेत. त्याच्यानंतर उजवीकडे तुम्हाला दिसतंय की कसं कुठल्या प्रकारे मार्गदर्शन केलं जातं विविध रूपांमध्ये, फिल्म दाखवून, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन दाखवून, पोस्टर्स हे करून त्याप्रमाणे भरपूर कार्यक्रम केले जातात, राबवले जातात. नेक्स्ट. मग त्यांचा जो गमछा असतो आसाम मधला, ते तुम्हाला माहिती असेल जर तुम्ही नॉर्थ ईस्टला गेला असाल तर ते फार महत्वाचं असतं त्यांच्यासाठी. आणि जर आपण गेलो तिकडे आणि ते सत्कार करायचा असेल तर गमछाने सत्कार करतात. तर तशाच प्रकारे तिकडच्या स्थायिक लोकांनी त्यांनी असं गिधाडाचं चित्र त्या गमछामध्ये रुतलं आहे आणि त्याची जागरूकता वाढवावी आणि लोकांपर्यंत जावं म्हणून असा एक वेगळाच असा फार सुंदर प्रयोग त्यांनी तिथे केलेला आहे. नेक्स्ट. मग गुजरातमध्ये सुद्धा आपल्या देशामध्ये भरपूर कार्य चालू असतं. तर स्किनर्स, जे लोक ह्या मेलेली जनावरं असतात ती घेऊन जातात, त्यांच्यातली जी चामडी असते, त्वचा असते, चामडी म्हणू शकतो, त्वचा म्हणू शकतो, ती काढतात आणि ती टॅनिंगसाठी नेतात किंवा लेदर इंडस्ट्रीसाठी त्याचा वापर होतो. तर त्या लोकांबरोबर बोलणं, त्यांच्याकडनं माहिती घेणं हे चालू असतं. त्यांना जागृत करणं. मग शेतकऱ्यांना आणि गावकऱ्यांना गिधाडांबद्दल माहिती देणं, त्यांच्याबद्दल त्यांना सांगणं, त्यांचे महत्व सांगणे, हे कार्य चालू असतं पुढे. मग गावकऱ्यांसाठी पिक्चर दाखवणं, एक पडदा लावून इथे तुम्हाला दिसतंय की सगळ्या गावकऱ्यांना एक चित्रपट दाखवलं जातंय गिधाडांच्या बद्दल गुजराती भाषेमध्ये. मग तिथे त्या लोकांनी एक पुस्तिका निर्माण केलेली आहे मुलांसाठी. तर त्या मुलांना त्या छोट्याशा पुस्तिकातनं माहिती दिली जाते गिधाडांबद्दल पुढे. मग त्यामुळे फायदा काय होतो की जर कुठेही गिधाड सापडलं
तर ते गिधाड सापडल्यानंतर लगेच आपल्याला त्या NGO ला माहिती मिळते आणि ते लगेच तिथे पोहोचतात. त्यांचे डॉक्टर आहेत, ते डॉक्टर शशिकांत जाधव आहेत, जे तपासतायत गिधाडाला. तर ते त्यांचं तपासणी करून मग गरज असेल तर त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवून त्यांचं संगोपन करून त्यांचं उपचार करून ते परत निसर्गामध्ये सोडले जातात, जसं आपल्याला उजव्या हाताला च्या छायाचित्रामध्ये दिसत आहे. हे जीवदया चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून जी आहे ती हे कार्य करते. त्याच्यानंतर हे पांजरापोळ म्हणजे जिथे ज्या गायी असतात, ज्यांचं प्रोडक्शन संपलेलं असतं किंवा जे पुढे अजून उत्पादन देऊ शकत नाही, तर अशा गायींना एका छावणीमध्ये ठेवलं जातं. तर त्या छावण्यांमध्ये ह्या गायींचं संगोपन केलं जातं आणि तिथे तुम्हाला दिसतायत अशी मोठी मोठी झाडं आहेत, त्याच्यावरती गिधाडं बसलेली दिसतात आपल्याला. तर ह्या गायी जेव्हा नैसर्गिकरित्या मरतात त्यावेळेला त्या गायींचं देह जे आहे ते गिधाडांना आधी दिलं जात असतं. तर त्यामुळे त्या ठिकाणी त्या पांजरापोळस मध्ये जाऊन त्या ठिकाणी त्या लोकांचं मार्गदर्शन करणं आणि तिथे या प्रकारची पशुवैद्यकीय औषधांचा वापर न करणं असं सांगण्यात येतं, जेणेकरून गिधाडांची संख्या ती वाचवू शकतात. त्यानंतर उजव्या हाताला एक पत्र दिसतंय आपल्याला, तर ते पत्रचं स्वरूप सांगतो तुम्हाला. जे कार्य ह्या लोकांनी केलेलं आहे, जीवदया चॅरिटेबल ट्रस्टने आणि बाकीच्या लोकांनी तिथे गुजरातमध्ये, त्याच्यामध्ये अमूल ही जी कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे, तर त्या अमूल कोऑपरेटिव्ह सोसायटीने जे काही पशुवैद्यकीय औषधं गिधाडांना त्रास करू शकतात किंवा त्रास देऊ शकतात किंवा ज्या पशुवैद्यकीय औषधांमुळे गिधाडांची मृत्यू होऊ शकते, ती सगळीच पशुवैद्यकीय औषधं हे अमूलवाले त्यांच्या जनावरांना देत नाहीत. म्हणजे आपल्या देशभरामध्ये डायक्लोफिनॅक वरती तर बंदी सरकारनेच आणलेली आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त ॲसिक्लोफिनॅक आहे, त्याच्या व्यतिरिक्त कीटोप्रोफेन आहे, त्याच्या व्यतिरिक्त फ्लेनेक्झिन आहे, त्याच्या व्यतिरिक्त नेमिसुलाइड आहे. तर ह्या सगळ्या औषधांवरती सरकारने अजून बंदी आणलेली नाहीये, पण अमूलने निश्चय केलेला आहे की गिधाडांना वाचवण्यासाठी हे जे आहे, ही औषधं जी आहेत ती आपण अजिबात वापरणार नाही आहोत. आणि त्यामुळे ह्या सगळ्या आपण म्हणू शकतो की जागरूकता किंवा जी पसरवण्याचा हेतू आहे, त्याच्याने अशा सगळ्या प्रकारच्या सुद्धा गोष्टी घडून येतात. नेक्स्ट. मग महाराष्ट्रामध्ये आपण असे पोस्टर्स आणि बॅनर्स तयार केलेले आहेत, जे आपण शाळेमध्ये, कॉलेजेसमध्ये, पर्यावरण दक्षता मंचने पण मला वाटतं ठाण्यामध्ये त्याचं मराठी स्वरूप करून ते तिथे शाळांमध्ये दिलेलं आहे. आपण महाराष्ट्रामध्ये BNHS जे आहे तिथे उजवीकडचं जे वरचं छायाचित्र आहे त्याच्यामध्ये बघू शकता की तिथे सुद्धा लोकांना जागृत करण्याच्या दृष्टिकोनातून आणि माहिती देण्याच्या हिशोबाने कार्यक्रम चालू होता. कार्यक्रमाचं छायाचित्र आहे. मग खाली जे आहे ते पशुवैद्यकांना माहिती दिली जाते तिथे की कशा प्रकारे त्या गिधाडांना आपण वापरलेल्या पशुवैद्यकीय औषधांमुळे त्रास होतोय. तर त्याचं सुद्धा जवळजवळ आपण मला वाटतं महाराष्ट्रामध्ये 600 एवढे पशुवैद्यकीयांना मार्गदर्शन केलेलं आहे. नेक्स्ट. तमिळनाडूमध्ये अरुलगम म्हणून जी संस्था आहे ती फार मोठ्या प्रमाणावरती काम करत आहे. तर शाळेत म्हणजे लहान मुलांना भातुकलीचा खेळ, पपेट शो करून जागरूकता वाढवण्यासाठी मोटरसायकल रॅली, परत अजून लोकांना माहिती पुरवण्यासाठी ह्युमन चेन, मनुष्याची साखळी असं करून त्यांनी कार्यक्रम केलेला आहे. नेक्स्ट प्लीज. त्याच्या व्यतिरिक्त ज्या ठिकाणी शिबिर भरतात किंवा मोठ्या प्रमाणावरती कॅटल शोज होतात, तर त्या ठिकाणी सुद्धा गुरांच्या ह्या मेळाव्यामध्ये असे मोठे मोठे पोस्टर लावून तिथे
सगळ्या शेतकऱ्यांचा सत्कार करून त्यांना माहिती पुस्तक देऊन हे जे आहे ते कार्य करत असतात. नेक्स्ट. मग शाळेच्या मुलांना, कॉलेजेसच्या मुलांमध्ये एक सिग्नेचर कॅम्पेन तुम्ही इथे बघत आहात डाव्याकडच्या खालच्या छायाचित्रामध्ये. तर तिथे शाळेत जाऊन त्यांनी मार्गदर्शन केलं आणि लोकांच्या सह्या गोळा केल्या आणि ह्या सह्या ज्या आहेत त्या पंतप्रधानांपर्यंत पोहोचवल्या गेल्या की कुठल्या प्रकारचे कार्य करायला पाहिजे या गिधाडांच्या संरक्षणासाठी. आणि त्यांनी सुद्धा त्यांच्या उजवीकडचं जे छायाचित्र दिसतंय तुम्हाला, ते छायाचित्र जे आहे ते नामक्कल वेटनरी कॉलेजचं आहे. तिथे त्यांनी नामक्कलच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये त्या मुलांना आणि शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिलं. त्या प्रोग्रामचं नाव वेट्स फॉर वल्चर्स आहे, गिधाडांसाठीचे पशुवैद्यकीय. अशा प्रकारे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ते कार्य करत असतात. नेक्स्ट प्लीज. आणि खूप सुंदर असं गिधाडाचं एक ह्युमन याच्याने शाळेच्या मुलांना घेऊन त्यांनी असा एक स्वरूप दिला गिधाडांच्या स्वरूपामध्ये आणि त्याचं छायाचित्र काढून हे फार प्रसिद्ध झालेलं आहे, फार महत्वाचं आहे आणि खूप सुंदर असं कार्य त्यांनी केलेलं आहे. आता तुम्हाला तामिळनाडूमध्ये झालेल्या कामाचं महत्व सांगतो की हे एवढं सगळं केल्यानंतर तिथे जे अरुलगम ते भारतीदासन नावाचे जे गृहस्थ आहेत त्यांनी एक कार्य घेतलं की डायक्लोफिनॅक हे जे औषध आहे त्याचा वापर पशु वैद्यकीय औषधांमध्ये करू नये म्हणून, पशूंसाठी करू नये म्हणून त्यांनी तर केलेलंच होतं सरकारने, त्याच्यावरती बंदी आणलेलीच होती. पण काय व्हायचं की मनुष्यांसाठी जे डायक्लोफिनॅक उपलब्ध होतं ते जवळजवळ 30 ml च्या बाटल्या होत्या आणि खूप पशुवैद्यकीय डॉक्टर ह्याचा सुद्धा वापर करत होते. तर त्या मोठ्या बाटल्यांवरती बंदी आणण्यासाठी त्या माणसाने एकट्याने स्वतःच्या घरून कोयंबतूरवरनं ते मद्रास हायकोर्टला जायचे, चेन्नई हायकोर्टात जायचे. त्यांनी केस दाखल केला आणि सगळ्या फार्मास्युटिकल कंपन्यांच्या पुढे हे एकटा माणूस हा आणि त्यांचे वकील उभे राहिले आणि त्यांनी मनुष्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये किंवा मोठ्या वायल्सचा वापर, मोठ्या बाटल्या 15 किंवा 30 ml च्या बाटल्या बंद करून फक्त 3 ml च्या बाटल्यांचा वापर करता यावा, जेणेकरून त्याचा गैरवापर पशु चिकित्सासाठी किंवा पशु ट्रीटमेंटसाठी, उपचारासाठी होणार नाही, असं कार्य त्यांनी करून घेतलेलं आहे. तर हे छोटंसं एक माहिती आहे इंटरनॅशनल वल्चर अवेअरनेस डे बद्दल. नेक्स्ट प्लीज. त्याच्यानंतर जर तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर एक सेव्ह वल्चर्स म्हणून वेबसाईट आहे जी उपलब्ध आहे. तर सेव्हिंग एशियाज वल्चर्स फ्रॉम एक्सटिंक्शन या नावाची वेबसाईट आहे. त्याचं मी वरती तुम्हाला वेबसाईटची लिंक सुद्धा दिलेली आहे. हे जर तुम्ही टाकलं तुमच्या ब्राउझरमध्ये तर तुम्हाला दिसून येईल आणि त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन करू शकता. याच्यामध्ये हे कॉन्सोर्टियम आहे, ह्याच्यामध्ये भरपूर देश आहेत. भारत आहे, पाकिस्तान आहे, नेपाळ आहे, बांगलादेश आहे, कांबोडिया आहे, अशा विविध प्रकारचे देश आहेत. त्याच्यामध्ये UK सुद्धा आहे, इंग्लंड हा देश आहे. याच्यात ते जे वैज्ञानिक आहेत ते एकत्र मिळून काम करतात, जे काय कार्य करतात गिधाडांना वाचवण्यासाठी, त्याच्याबद्दल माहिती तुम्हाला ह्या वेबसाईटवरनं मिळेल. नेक्स्ट प्लीज. आणि सर्वात शेवटचं म्हणजे vulture.org वर जर तुम्ही गेलात तर तुम्हाला काही तुमच्या संस्थेतनं किंवा तुमच्या पद्धतीने किंवा तुमच्या हेतून करायचं असेल तर इंटरनॅशनल वल्चर अवेअरनेस डे ची वेबसाईट आहे vulture.org. तिथे तुम्ही रेजिस्टर करू शकता. खाली तुम्हाला दिसतंय साइन अप म्हणून. तर तिथे जाऊन तुम्ही सांगू शकता की आमची ही संस्था आहे,
आणि ही व्यक्ती आहे, ही हा ईमेल आहे आणि ते तुम्ही जे काही करणार आहात त्याच्याबद्दलची माहिती या वेबसाईटवरती दर्शवून येते. आणि तुम्हाला काही गरज पडली किंवा माहिती हवी असेल तर तुम्ही मलाही विचारू शकता, पर्यावरण रक्षकांचं आहे त्यांनाही विचारू शकता आणि सेव्हच्या वेबसाईटला जाऊन सुद्धा तुम्ही त्याच्याबद्दल या गिधाडांबद्दलची माहिती अजून काढू शकता. नेक्स्ट. तर ह्या सगळ्या संस्थेमुळे आज मी तुमच्या समोर उपस्थित राहिलो आणि तुमच्याशी बोलू शकलो. नेक्स्ट प्लीज. धन्यवाद ऐकल्याबद्दल. आपण माझी विनंती राहील की जेवढं शक्य असेल तेवढं गिधाडांबद्दल मार्गदर्शन लोकांना करावं. यांच्याबद्दलची जी गोष्ट आहे ती पुढे सांगावी सगळ्यांना. ते कळून यावं आणि असा हा सुंदर आणि निसर्गासाठी अत्यंत कर्म आणि कार्य करणारा पक्षी जो आहे त्याला वाचवण्यासाठी तुम्ही पाठिंबा द्यावा हीच माझी विनंती. धन्यवाद.